कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय हो, कसला विचार करताय? सानिकाची आठवण आणि सावलीचा विचार, या पलीकडे आयुष्यात काही आहे का आपल्या? हो, आणि महाशिवरात्र येतेय, त्यामुळे सानिकाचा विचार आल्याशिवाय कसं राहील? अगदी खरंय। ती होती तेव्हा बाबा उपास कसा करायचा असतो, उपासाला काय काय लागतं मला सांगा, आम्ही त्याची यादी करते आणि सगळं घेऊन यायचे आणि उपास करायचे। उपास झेपायचा तर नाही, पण महादेवाचं भक्तिपोटी करायचे सगळं। इथे तर आठवतं ना, अंगात ताप भरला होता। मी तिला वारंवार सांगत होतो, तूही समजत होती की नको करू, एक शिवरात्र चुकल्याने काय मोठं, पण नाही, ती केलाच तो उपास। हट्टी होती अगदी। सावली सुद्धा अगदी तशीच आहे ना? हो बे हो, तिलाही आता हे महाकठीण व्रत पार पाडायचंय। सावली सोबत आता आपण असायला हवं ना? काय ना, काळ खूप कठीण आहे, भल्या भल्यांना घाम फुटेल असा आहे। त्यातून एखाद्याला मृत्यूच्या दारात न परत आणायचं म्हणजे त्यासाठी कठीण परिश्रम आहेत। कसं आहे ना, ज्याचे त्याचे भोग ज्याला त्याला भोगावेच लागतात। सावलीची काळजी आहेच मलाही, पण तिचा सावळा विठ्ठल तिच्या पाठीशी उभा आहे। देवांचे देव महादेव मला नाही वाटत तिची सोबत सोडते। देवा, माझ्या लेकराची काळजी घ्या। हाँ दादा बोल। हाँ तू निघालास का मीटिंगला? नाही, मी आता त्या वाड्याची बॅकग्राऊंड चेक केली, त्याला एक हिस्ट्री आहे बाबा। काय झालंय नक्की? त्याची हिस्ट्री कोणाला तरी माहिती असेलच ना, आधी ज्यांनी त्याच्यासोबत बिझनेस केलाय। नाही नाही, सगळ्यातच प्रॉब्लेम आहे। तो व्यवहारामध्ये चुकतोय की काय त्याला बिझनेस जमतच नाहीये? कसं आहे, आतापर्यंत त्यांनी 9 व्हेंचर्स चालू केलं आणि ते 9 व्हेंचर्स एका वर्षात डिझॉल्व्ह पण झालं। कारण काय माहितीये तुला? त्याच्या पार्टनर्सची ऍक्सिडेंटल डेथ झाली। सस्पिशियस आहे ना सगळे, म्हणून म्हटलं लोकांना डाऊट आहे त्यांनीच हे सगळं घडवून आणलं, म्हणजे असू पण शकतं। दादा तुला माहिती आहे की आपल्या बिझनेस वर्ल्ड मध्ये अशा अफवा सगळे पसरवतात। आय नो, पण तरी प्रिकॉशन घेतलेली बरी ना, म्हणून म्हटलं। ठीक आहे, बघतो, तू काळजी नको करू। चालेल, काळजी घे। हो, बाय। सोडा सोडा, कुठे आहे मी? वाचवा मला। कोण आहे? ऐश्वर्या मॅम, तुम्ही? मीच। सूर्यास्त होण्याआधी तुझं व्रत पूर्ण झालं पाहिजे ना, पण तू तर इथेच असणार आहेस आणि तुझ्या अन्न पाण्याची व्यवस्था मी केली आहे। नाही 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 ऐश्वर्या मॅडम, सारंग सरांच्या जीवाचा प्रश्न आहे, मला इथून जावं लागेल, मी जाते। बस इथे, तू इथून कुठेच जाणार नाहीस। हे व्रत वगैरे सगळं सारंगला इम्प्रेस करण्यासाठी आहे ना? आय नो, तुझा हा प्लॅन मला माहिती, त्यामुळे शांत बसायचं इकडे। नाही ऐश्वर्या मॅडम, प्लॅन वगैरे काही नाहीये। मला माहिती तू हे सगळं बाळासाठी करतेस। निर्जळ व्रत आहे ना तुझं, बट आय विल मेक शुअर की तुझ्या पोटात पाणी गेलं पाहिजे। नाही 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 नाही
ऐश्वर्या मॅडम मला जाऊ द्या, मला खाली बस, खाली नाही, बस. नाही, सोडा 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 सोडा. ऐश्वर्या मॅडम नका ना, असं नका ना करू. हर हर महादेव महादेव, सर्व शक्तिमान आहेस. तू कुठल्या रूपात कुणाला दर्शन देशील ते कुणालाच माहिती नाही. आज या सर्पराजाच्या रूपात मला आशीर्वाद देतोयस असंच वाटतंय. असाच माझ्या पाठीशी राहा. पुन्हा ट्रॅफिक वाढलाय नाही का? हल्ली पुण्यात ट्रॅफिक वाढलंय. सॉरी, पण पुन्हा नका म्हणू. पुणे किंवा पुणे म्हणा. ओके ओके, तुम्ही मराठी माणूस गावाच्या नावावरून पण आडून बसता. बरोबर आहे ना. मग गावाच्या नावात अस्मिता असते, इतिहास असतो, ओळख असते गावाची. जाऊ दे, आपण बिझनेस बद्दल बोलूयात. हे बघा, तुमचं प्रपोजल मी पाहिलंय. ऑफकोर्स या सगळ्या गोष्टींमध्ये आमचं प्रॉफिट आहेच, पण एवढ्या कमी वेळात आणि कमी पैशांमध्ये तुम्ही हे सगळं पॉसिबल कसं करून दाखवणार आहात? हो, बिझनेसच्या वार्ता होत राहतील. मी तुमच्यासाठी एक ड्रिंक बनवतो मस्त. नाही नाही, मीटिंगमध्ये ड्रिंक नाही घेत मी. थँक्यू. ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.